पुढची बातमी बघूया। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये माहिती झालेल्या कुख्यात वाल्मिक कराड समर्थक आणखी एका गँगवरती मकोका लावण्यात आला। पोलिसांनी परळीमधल्या कुख्यात रघुनाथ फड गँगवरती मकोका लावलाय। या टोळीमधले सर्वजण हे वाल्मिक कराडचे समर्थक आहेत। या टोळीमधला गुंड गोट्या गित्ते हा तर वाल्मिकला पुण्यामधून बीडला आणताना त्याच्या ताफ्यामध्ये सुद्धा होता। तर आणखी एक गुंड सुदीप सोनवणेमुळेच बीड कारागृहामध्ये कराड आणि गित्ते गँगमध्ये वाद झाला होता। 2 वर्षांपूर्वी एका तरुणावरती प्राणघातक हल्ला करून त्याच्याकडील 2,70,000 रुपयांची रक्कम काढून घेतल्याच्या गुन्ह्यामध्ये रघुनाथ फड गँगवरती संघटित गुन्हेगारी कायद्याच्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गँगच्या 7 जणांवरती मकोका लागलाय। 5 जणांना पोलिसांनी अटक केली होती। यामधील 14 जणांना यापूर्वी जामीन मिळाला। आधी सुदर्शन घुले कराड या गँगवरती आणि यानंतर बीडमधल्या सनी आठवले गँगवरती आणि यानंतर आष्टी शिरूर मधल्या खोक्या भोसले गँगवरती मकोकाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। आणि याच विषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील सध्या आपल्या सोबत आहे। स्वानंद, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधल्या विविध गँगचे कारनामे समोर आले होते। त्याच अनुषंगाने गेल्या काही दिवसात बीड पोलिसांनी आतापर्यंत 4 गँगवर मोकाची कारवाई केली आहे। सुरुवातीला पाहायला गेलं तर सुदर्शन घुले आणि कराड गँगवर ही मोकाची कारवाई करण्यात आली। त्यानंतर बीडमधल्या सनी आठवले या गँगवर मोकाची कारवाई करण्यात आली। त्यानंतर आष्टीमधल्या शिरूरमधल्या ज्या खोक्या भोसले आहे याच्या गँगवर देखील मोकाची कारवाई करण्यात आली। आणि आता त्याच्या पाठोपाठच बीड प्रशासनाने पुन्हा एकदा या कारवाया करण्याचा धडाका लावला असं म्हणता येईल। कराड समर्थक असलेल्या परळीतल्या रघुनाथ फड याच्या गँगवर देखील बीड पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली आहे। एकंदरीतच बीड प्रशासन गुंडांना हा संदेश देऊ पाहत आहे की जिल्ह्यातील जी गुंडागिरी आहे ही कुठल्याही परिस्थितीत खपून घेतली जाणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।